हिंगोली जिल्ह्यात बोरमध्ये अडकलेल्या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कोणबा गुलाब अन्नपूर्ण असं या मुलाचं नाव आहे। वसमत तालुक्यातील सोमठाणा इथल्या सीताराम दाभडकर यांच्या शेतातल्या कोरड्या असलेल्या बोरच्या पाईपमध्ये तो खेळत होता। खेळताना कोणबा तोल जाऊन 300 फूट खोल बोरमध्ये 10 फुटांवर अडकला। जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आलं। खरं तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्या सोबत आहेत। आमचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून। गजानन, अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडलाय। त्याला वाचवण्याची खरी तर शर्त होती, पण या निमित्तानं गावाकडच्याही बोरवेलचा प्रश्न आता ज्या उघड्या आहेत त्यांचा ऐरणीवर आलाय। काय सांगाल? बरोबर आहे। मराठवाड्यातली जी आहे पाणी पातळी अत्यंत खालावली गेली आहे। कितीही बोर मारला तरी त्याला पाणी लागत नाही आणि 300 फुटाचा हा बोर होता आणि त्याला पाणी न लागल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यात काही केसिंग सोडली नाही आणि ते बोर जे आहे ते पोत्यानं असं झाकून ठेवलं। त्यावर तो मुलगा खेळत होता कोणबा, आणि खेळत असताना तो अचानक त्या बोरमध्ये पडला आणि त्याच्यानंतर सगळी जी धावपळ सुरू झाली त्याला वाचवण्यासाठी, तर 3,000 ते 4,000 लोक तिथे जमली। प्रशासन मोठ्या तातडीनं तिथं गांभीर्याने येऊन सगळं मदतकार्य श्वासोश्वास मिळाला पाहिजे होता, तो कदाचित मिळाला नाही आणि त्यानंतर तो अस्वस्थ झाला। त्याला वसमतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून पुढच्या उपचारासाठी त्याला नांदेड। हा प्रकार दुर्दैवी आहे, पण या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची कळकळीची भूमिका अशी आहे की मराठवाड्यात विदर्भात आज पाणी प्रश्न गंभीर आहे, पण बोरवेल या उघड्या ठेवू नका। अशा पद्धतीनं लहान मुलांच्या जीवांना आपण मृत्यूस कारणीभूत ठरतो। या निमित्तानं धडा घेऊन संबंधित शेतकरी किंवा ज्यांच्याकडे अशा प्रकारचे बोरवेल खणलेले आहेत पण त्याच्यावर उघड्या ठेवल्या आहेत त्याच्यावर काळजी घेतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक प्रशासनाने लक्ष देणं या निमित्तानं महत्त्वाचं झालंय। धन्यवाद गजानन या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।